यानंतर आता गेले 2095 ला का 96 ला त्याचा ठराव झालेला होता आपल्या नगरपालिकेचा. ऑगस्ट 2026 ला 30 वर्ष पूर्ण होती. आपण ती जागा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आहे. त्या तिथं आता गेला त्या जागेवर तर तिथं खूप अतिक्रमण वाढलेले आहे. मी जाता येता बघत असतो की तिथं खूप झोपड्या वाढलेल्या आहेत. तिथं कोणी माती काढून घेऊन जात असतं. कुठल्याही प्रकारचं शासनाची जागा आहे, आपली जागा आहे. मी आता मी आपलं कुटुंब समजतोय, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात आम्ही खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला विचारणा केली की बाबा तुम्ही या जागेचं आता काय करणार? तुम्ही 30 वर्ष झालेली जागा, 30 वर्ष पूर्ण होते. खूप मोठा आहे ना 30 वर्ष कालावधी. उद्या एखाद्या 30 वर्षामध्ये उदाहरण एखाद्या चांगल्या मोठ्या डीवाय पाटील असतील, पतंगराव कदम असतील, अजून कुठल्या तरी अपील केलं असतं त्यांनी त्याची किंमत म्हणून आली असती. आपल्या कोकणीतल्या शिक्षणाचा लोक मुलांना जी इकडे जात आहे, बाहेर जात आहे, तर इथं शिकली असते. आम्ही केटीएसपीच्या कुठल्याही विरोधात नाहीये, कारण की मी तिथं उपाध्यक्ष राहिलेलो, सेक्रेटरी राहिलेलो आहे. मी त्या शाळेत शिकलेलो आहे. अजिबात हेतू असा नाही की केटीएसपी म्हणून ती जागा काढून घ्या, काय करा. तिथं काहीतरी झालं तर पाहिजे. 30 वर्षे अजून पुढची 30 वर्ष जातील का काय? आम्ही आमच्या नागरिकांना उत्तर काय देणार? त्याच्यासाठी त्यांच्यावर आम्ही पत्र पाठवलेले. त्यांनी आम्हाला पत्राची विनंती केलेली आहे की बाबा आमची पूर्तता चालू आहे, किंवा काही पत्र व्यवहार केलेले आहेत, काही चुकीचे पत्र व्यवहार झालेले आहेत. पण एकंदर यातून आता आम्ही काय ठरवलंय की बाबा आता त्या जागेची स्थिती काय आहे, त्याचा एक सर्च रिपोर्ट काढायचा. नवीन डीपी प्लॅन झालेला आहे. त्या जागेवर काय किती हे झालेलं आहे, किती बाधित जागा झालेली आहे. त्यानंतर ती जागा आता मूळ मालकाकडे आहे का, आम्ही फक्त इंगला मालक आहोत का, अजून महाराष्ट्र शासन किती आहे, आम्ही 50 गुंठे आहोत, महाराष्ट्र 12 एकर आहे का, अजून काय, की सर्व एक आम्ही हिस्ट्री आता गोळा करतो. म्हणजे उद्या येणारी बॉडी असेल त्यामुळे पिक्चर तर क्लिअर असेल की बाबा 2026 रोजी या बॉडीने पूर्णपणे अहवाल मांडला होता, तर ही स्थिती होती. आमच्या अधिकाऱ्यांकडे सर्वांकडे आहे, पण आम्ही डिटेल सर्व जातोय की भविष्यात जाऊन कुठल्याही तिथे लिटिगेशन होऊ नये, अतिक्रमण होऊ नये. उद्या ती जागा आपल्या ताब्यात असेल तर त्याला वॉल कंपाऊंड म्हणून आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि उद्या कोणीच प्रश्न नाही दिला तर मग लोक हक्क सांगायला सुरुवात करतात. आम्ही 30 वर्ष आहोत, 50 वर्ष आहोत. त्यासाठी आम्ही सर्व एक आम्ही चाचपणी करतोय. केटीएसपीच नाही, सर्व जागेच्या बाबतीत नगरपालिकेचं जे आहे त्याचा एक सर्च रिपोर्ट लिहितोय. संपूर्ण जुन्या नगरपालिका असेल, आमची जी लोक राहते आपली वसाहती सुंदरवाडी मध्ये, सर्व जागेचा आम्ही सर्च रिपोर्ट घेतो की नक्की स्थिती काय, तिथेही बघूया सर्व काय ते.